रत्नागिरीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। हा कोणत्या गावातला रस्ता नसून हा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग। आणि या राष्ट्रीय महामार्गावरची जर परिस्थिती पाहिली तर चिखलाचं पूर्णपणे साम्राज्य पसरलेलं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रामुख्याने संगमेश्वर ते वाकेड या रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये अपूर्ण आहे आणि या पडणाऱ्या पावसामुळं या कामामध्ये देखील आता अडथळा निर्माण झालेला आहे। आणि आपण जर पाहिले तर मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य या राष्ट्रीय महामार्गावरती पसरलेलं आहे। 2014 पासून खरं तर या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला सुरुवात झालेली होती आणि अद्यापही या महामार्गाचं काम रखडलेल्या अवस्थेत आहे। जर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला या संगमेश्वर ते वाकेड या दरम्यान मोठ्या प्रमाणात चिखलाचा सामना आपल्याला करावा लागतो। संगमेश्वरमध्ये मोठमोठे खड्डे देखील या रस्त्यावरती पडल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर या दृश्यांच्या माध्यमातून या चिखलातूनच या मुंबई गोवा महामार्गावरती वाहनधारकांना जे आहे तो मार्ग काढावा लागतो। तारेवरची कसरत या मार्गावरून जाताना करावे लागते। आत्ताचा पावसाळा हा सुरू झालेला आहे। गेल्या काही दिवसापासून पाऊस पडतोय, मात्र अजूनही जूनचा पाऊस आहे, जुलैचा पाऊस आहे। मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस, अतिमुसळधार पाऊस अद्यापही बाकी आहे। आणि याच पावसामध्ये, सुरुवातीच्याच पावसामध्ये या मुंबई गोवा महामार्गाची ही परिस्थिती आहे। तर पुढच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गाची काय परिस्थिती असेल हेच आता पुढे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण का याच पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर सध्या काम सुरू आहे, मात्र हा महामार्ग जो आता खराब झालेला चिखलाचं साम्राज्य या महामार्गावर पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अमोल काले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।